होय हो, मला वैताग आलाय माहितीये नुसती घरातली कामं करून करून. तुमच्या बारक्या भावाची बायको नुसती आयती बसते आणि खात्या. मी काय मोलकरी नाही या घरची. मी एकटीने मागता घेतलाय सगळी कामं करायची. तुम्हाला शेवटचं सांगा लागली, आपलं काय आहे ती वाटणी घ्या आणि ह्या घरातून बाजूला व्हा. तुम्ही जाऊन भाऊजींसोबत बोला आणि आपलं वेगळं राहूया. होय, मला पण या रोज रोजच्या कटकडीचा वैताग आलाय. आज काय ते निकाल लावतोच. प्रशांत, तुमची वहिनी मला नेहमी घालून पाडून बोलत असत्या, रुबाब झाडत असत्या. मी बारकी आहे म्हणून घरातल्या सगळ्यांचं कायम ऐकून घ्यायचं का? मी तुला शेवटचं सांगते, तू आत्ताच्या आत्ता जा आणि दादांशी बोल. आणि हा, वाटणीचं पण बोल. ठीक आहे, बोलतो मी. चल. प्रशांत, चल जरा बोलायचं आहे. सारिकाला गौरीचा प्रॉब्लेम आहे. होय दादा, गौरीला पण वहिनीसोबत राहायचा प्रॉब्लेम आहे. काय ग, बरोबर आहे काय? होय होय. प्रशांत, मला काय तुझा प्रॉब्लेम नाही. तुला आपण एकत्र राहायचा काय प्रॉब्लेम आहे का? नाही दादा. तुमच्या दोघींना एकमेकींसोबत नीट राहायचं असेल तर राहावा. आणि आमचं दोघांचं रक्ताचं नातं आहे हे विसरू नका. आणि तुमच्यासाठी आम्ही कधीच वेगळे होणार नाही. काय रे प्रशांत? होय दादा. तू चलत. हे बघ गौरी, तुला पण कुणाचा आधार नाही आणि मला बी. ह्या दोघांनी जर बाहेर काढलं तर रस्त्यावर राहायला लागेल दोघींनी पण. त्याच्यापेक्षा जरा एकमेकींनी समजून घेऊया की. काय म्हणतस? होय बहिणी. चल मग.